करारे बापानो साधन हरीचे झनी करणीचे करू नका. हरिमुखी गाता हरपली चिंता, त्या नाही मागुता जन्म घेणे. प्रस्तुत प्रासंगिक वा नैमित्तिक सेवेचा भंग. पैठणचे थोर साधू श्री संत एकनाथ महाराज यांचा हरिपाठातील सर्वसामान्य जनास भक्तीचा अर्थात नामभक्तीचा उपदेश करणारा महत्वाचा सर्वांच्या परिचित असा आहे. विठाला सर्वसामान्य माणसं या मृत्यू लोकात जन्म येतात. मोठी मार्मिकता आहे. तसं सर्वच जीव या ठिकाणी जन्माला येतात, परंतु दखल पात्र आहेत ती माणसं आहे. बाकी किती जीव या मृत्यू लोकात जन्माला येतात, किती जातात याचा अंदाज नाही, याचा हिशोब नाही. आपण पाहतो टीव्हीला काही चॅनल्स असतात, त्याच्यामध्ये नॅशनल जिओग्राफिक असेल, डिस्कवरी असेल, ॲनिमल प्लॅनेट असतील, अशी काही चॅनल्स आहेत की ज्याच्यामध्ये या सूक्ष्म जीवसृष्टीचं प्रसारण केलं जातं. कधी समुद्र तळाची जीवसृष्टी दाखवली जाते, कधी आकाशातील दाखवली जाते, कधी जंगलातील दाखवली जाते. काही जीव तर एवढे सूक्ष्माती सूक्ष्म जीव असतात की जे कॅमेऱ्यानेही कॅप्चर न होणारे जीव असतात. परंतु हे जीव जन्माला येतात, काही काळपर्यंत राहतात आणि आल्या वाट्याने निघून जातात. त्यांचं आयुष्य किती असतं? अत्यल्प असं म्हणावं, अतिशय कमी आहे. मला वाटतं याच अनुसंधानाने एकनाथ महाराजांना म्हणावं लागले असेल, एका तासा माझी कोटी वेळा सृष्टी. एका तासामध्ये कोट्यवधी वेळा या सृष्टीचं सृजन होतं आणि आल्या वाटे पुन्हा ते निघून जातं. त्यामुळे मी सांगितलं की बाकीच्या जीवांची तेवढी दखल घेण्याची आवश्यकता नाही, गरज नाहीये. आणि मला तर वाटतं आपल्या बुद्धीच्या आटोक्याच्या बाहेरचा तो. परंतु दखलपात्र जी गोष्ट आहे ती म्हणजे सर्वसामान्य जीवांची, त्यातल्या त्यात माणसाची गोष्ट आहे. माणसं इथं जन्माला येतात, काही काळ राहतात, नाही का, आणि निसर्गाच्या नियमाप्रमाणे एक ना एक दिवस त्यांना जावं लागतं. नियम असा आहे की कोण अल्प काळ राहील, कोणी दीर्घ काळ राहील, तो भाग ज्याच्या प्रारब्धाच्या अधीन आहे, त्याला कोणी काही करू शकत नाही. महाराज तर असं वर्णन करतात, अदृष्टा अधीन शरीर येथ आलिया ही हरिहर, न करवे अनुमात्र श्रुतिवचन संमत. त्याच्यामध्ये कोणीही अन्यथा करू शकत नाही. कारण मला तर वाटतं अंत हा मानवी जीवनातलं शेवटचं सत्य आहे. पाश्चात्य तत्वज्ञानामध्ये पाश्चात्य तत्वज्ञानाचं जनक म्हणून ज्यांना ओळखलं तर सॉक्रेटिस, त्यांच्या जीवनातली एक कथा अशी आहे की त्यांनी त्या काळामध्ये तत्वज्ञान मांडणी केली. पारंपरिक लोकांनी त्यांना विरोध केला, त्यांच्या विरुद्ध खटला भरला आणि त्या खटल्या अनुरूप त्यांना देहदंडाची शिक्षा दिली गेली, असा इतिहास. त्याच्यापूर्वी त्यांचे शिष्य प्लेटो, त्या प्लेटोनी सांगितलं की आपण याचिका दाखल करू आणि याच्यामध्ये काहीतरी बदल करण्याचा प्रयत्न करू. परंतु सॉक्रेटिस असे तत्वनिष्ठ व्यक्तिमत्व होतं. त्यांनी सांगितलं मृत्यू हा मानवी जीवनातील अंतिम सत्य घटक आहे आणि त्याला मी नाकारणार नाही, त्याला मी विरोध करणार नाही, त्याला मी आनंदाने सामोरं जाणार, हे त्यांचं विधान होतं. म्हणून कोणाला कशा स्वरूपामध्ये कधी जावं लागेल हे निश्चित सांगता येत नाही. परंतु उपजल्या पिंडा मरण सांगा, असं ही गोष्ट मात्र निर्विवाद आहे. गीतेमध्ये याच सिद्धांताचं त्या ठिकाणी पुष्टीकरण केलेलं आहे. महाराज सांगतात, भगवंत सांगतात, जातस्य हि ध्रुवं मृत्युर्ध्रुवं जन्म मृतस्य च तस्माद परिहारेर्थे नत्वं शोचितुमर्हसि. जे जन्माला आलेले त्याला एक ना एक दिवस जावं लागतंय, ही गोष्ट निर्विवाद सत्य आहे. प्रश्न असा आहे, कोण कसं जातं किंबहुना कसं जायला पाहिजे, हा प्रश्न महत्त्वाचा आहे. आता जावा लागणार आहे ही तर गोष्ट निर्विवाद आहे, त्याला कोणी टाळू शकणार नाही ही गोष्ट निर्विवाद आहे. मला वाटतं सर्व गोष्टीत बदल करता येतील, परंतु यमराजाची आणि आपली अजून ओळख झाली नाही हे बरं आहे. नाही तर माणसाने त्यालाही काहीतरी लाचलुचूक दिली असते, जरा 2-4 लाख रुपये घेऊन जा, 1 महिनाभर थोडीशी वेळ द्या आम्हाला, आमचा व्यवहार सोयीला लावू आणि मग पुढच्या महिन्यात जाऊ, असंही माणसाने केलं असतं. कारण माणसं खूप पुढे गेलेली आहेत महाराज.
सगळ्यांचा अंदाज येऊ शकेल, परंतु माणसाच्या बुद्धीचा आणि कर्तृत्वाचा अंदाज येणं कठीण आहे. मला तर असं वाटतं ब्रह्मदेवालाही हा अंदाज येईल की नाही की सांगता येत नाही की ज्याने यानं निर्माण केलेलं आहे. माणसाने त्या ठिकाणी तोही उद्योग केला असता, परंतु ही गोष्ट आपल्या हातात नाही. यमाची आणि हा ब्रह्मा न जानाती कुतो मनुष्य, हा ब्रह्मदेव सुद्धा जाणू शकत नाही. त्या माणसाची काय कथा आहे तिथं तसं वर्णन केलेलं आहे. म्हणून या ठिकाणी ह्या ज्या गोष्टी आहेत या अनिवार्य आहेत, याच्यामध्ये कुणी परिवर्तन करू शकत नाही. मी चिंतन असं म्हणतोय, जन्माला आल्यानंतर कसं राहावं आणि कशा पद्धतीने जावं हा मुद्दा महत्वाचा आहे. श्रीमद भागवतामध्ये याचा खूप मोठा खुलासा झालेला आहे. श्रीमद भागवतामध्ये राजा परीक्षिती जंगलामध्ये गेले असताना तहानेने भुकेने व्याकुळ झाले. रस्ता भरकटल्यामुळं शमीक ऋषींच्या आश्रमामध्ये गेले. त्यांना पाण्याची याचना केली, काहीतरी खायला मिळावं याची प्रार्थना केली, परंतु ऋषी समाधीस्थ असताना त्यांना या गोष्टीची काही खबर जाणवली नाही. आणि राजाला असं वाटलं की यांनी माझा अवमान केला, यांनी माझ्याकडं जाणून बुजून दुर्लक्ष केलं. एक मेलेला शाप घेतला आणि त्या धनुष्याने त्यांच्या गळ्यात टाकला आणि तो निवून गेला. श्रीमद भागवताची ही पार्श्वभूमी आहे, भूमिका आहे. त्यांचा मुलगा जो शृंगी, त्याने येऊन पाहिलं की माझ्या पित्याच्या गळ्यामध्ये हा कोणी साप टाकला. बाकी खेळणाऱ्या मुलांनी सांगितले एक राजा आला होता, त्या राजाने हे काम केलेलं आहे. शृंगीने शाप दिला की ज्याने हे दुष्कृत्य केलेलं आहे त्याला केवळ 7 दिवसाच्या आत तक्षक दंश होऊन मृत्यूला सामोरं जावं. काही वेळीनंतर शमीक ऋषींची समाधी व्युत्थान झाल्यानंतर पाहिलं काही अंतरावर तो मुलगा जरा रडत होता, फुसफुसत होता. अरे बाळा तू का रडतोय? त्याने काही उत्तर दिलं नाही. तो रडत होता. अरे रडायला तुला झालं काय? तुझा कोणी अपमान केला का? तुला कोणी मारलं का? तुला कोणी त्रास दिला का? नाही बाबा म्हटले, तुमच्या गळ्यामध्ये तो साप आहे. मग त्यांचं गळ्यात लक्ष गेलं, मग तो साप काढला, टाकून दिला. मग यांचं काय झालं? एक मेलेलं शरीर आहे ते या शरीरावर टाकलं, त्याच्यामध्ये वाईट वाटायचं कारण काय? नाही, हे एखाद्या अज्ञानी माणसाकडून झालं असं तर ठीक आहे, परंतु एका जाणत्या किंबहुना प्रजापालनाची ज्याच्यावर जबाबदारी आहे, जो लोकांना योग्य मार्गाने नेऊ शकतो, अशा माणसाने हे कृत्य करणं हे जरा थोडीशी गोष्ट खेदाची वाटली. या राजाने हे दुष्कृत्य केलेले. बरं मग काय झालं? काय तुला काही तो बोलला? नाही, मला काही नाही बोलला. मी त्याला शाप दिला. काय शाप दिला? 7 दिवसाच्या आत तक्षक दंशून मृत्यूचा शाप दिला. ऋषींनी अंतर्ज्ञानाने पाहिलं. अरे म्हटले, ज्याला शाप दिलेला आहे तो दुसरं कोणी नाहीये, पांडवांच्या कुळातील एक प्रख्यात न्यायी राजा आहे, राजा परीक्षिती आहे. अरे शाप देऊन तू चांगली गोष्ट केलेली नाहीये, तो एक मोठा राजा आहे. तेव्हा त्या मुलांनी सांगितलं, बाबा हसी मजाक में कभी मैंने झूठ नहीं बोला. विनोदामध्ये हसी मजाक मध्ये मी कधी खोटं बोललेलो नाहीये. आज हातावर पाणी घेऊन शाप दिलेला आहे, तो कधी खोटा होणार नाही. ऋषींच्याही त्या गोष्टीचं गांभीर्य लक्षात आलं. आपल्या काही शिष्यांना बोलावलं आणि सांगितलं की राजा परीक्षितींना जाऊन सांगा की तुम्ही आता शेवटच्या तयारीला लागा. त्या शिष्याने जाऊन सांगितलं की मी असं अशी घटना घडलेली आहे, शमीक ऋषींनी मला तुमच्याकडे पाठवले, 7 दिवसाच्या आत तुम्हाला मृत्यू येणार आहे, आता तुम्ही तुमच्या मृत्यूच्या तयारीला लागा. राजा परीक्षिती घाबरले नाही, महाराज गडबडले नाही. ठीक आहे म्हटले, भगवंताची जशी इच्छा. खरं तर माझ्याकडून हे जे दुष्कृत्य झालेलं आहे, मला तत्काल मृत्यूचा शाप द्यायला पाहिजे होता. ऋषींनी माझ्यावर अनुग्रह केला, कृपा केली, 7 दिवसाचा तरी अवधी मला दिलेला आहे. आपला मुलगा जन्मेजय त्याला गादीवर बसवलं आणि ऋषी आपल्या अंतिम साधनेसाठी निघून गेले, गंगा किनारी गेले. जेव्हा राज्यातील बहुतेक पारमार्थिक लोकांना ही गोष्ट अवगत झालेली आहे की आता ऋषी अंतिम चिंतनासाठी बाहेर पडलेले आहेत, मग कोणी गेलं ते म्हटले असं करा, तुम्ही योग साधना करा. कोणी म्हटलं आपण एखादा यज्ञ करू, कोणी म्हटलं अमक करू, कोणी म्हटलं तमक करू. अनेकांनी अनेक गोष्टी सांगितल्या, परंतु ऋषींचं वाक्य तिथलं, राजा परीक्षितींचं वाक्य तिथं अतिशय महत्वाचं आहे. ज्याने माझा जन्म मंगल केलेला आहे तो माझा मृत्यू मंगल करील, मला चिंता करायचं काही काम नाही. राजा परीक्षितीची गोष्ट सर्वांना माहिती असेल. उत्तरेच्या गर्भावर जेव्हा अश्वत्थाम्याने ब्रह्मास्त्र सोडलं तेव्हा पांडवाच्या कुलातील तो एकमात्र दीप असल्यामुळे भगवंताने गर्भस्थ शिशूचं आत जाऊन रक्षण केलेलं आहे.
जेव्हा त्या मुलाने पाहिलं की कोणीतरी तेजस्वी पुरुष हातामध्ये सुदर्शन चक्र घेऊन माझ्या भोवती फिरतोय, माझं रक्षण करतोय, तेव्हा जन्माला आल्यानंतर तो पुरुष कोण आहे म्हणून तो येणाऱ्या प्रत्येक माणसाकडे असं पाहायचा, चेहरे पाहायचा तपासून, तो कोण आहे, आज जो मला भेटला तो कोण आहे, तो कोण आहे, ही त्याची अशी परीक्षक दृष्टी असल्यामुळं त्याचं नाव परीक्षिती ठेवलं गेलं. ज्याने माझा जन्म मंगलमय केलेला आहे तो माझा मृत्यू मंगलमय करेल, त्यामुळे चिंता करायचं कारण नाही. भगवंताने शुकाचार्यांना आदेश दिला की योग्य ग्राहक तुमची प्रतीक्षा करत बसलेला आहे, तुम्ही तिथं जा आणि श्रीमद भागवत कथा सांगा. श्रीमद भागवत कथा सांगण्यासाठी शुकाचार्य आले, अवधूत वेशामध्ये आले. 7 दिवस त्यांनी त्या ठिकाणी कथा सांगितली. श्रीमद भागवतामध्ये खूप मोठं वर्णन केलेलं आहे. तिथं असं विचारलेलं आहे की शुकाचार्य जर कुठं मधुकरीसाठी भिक्षेसाठी गेले तर गोदोहन कालपर्यंतच तिथं थांबायचे. एकदा जाऊन भिक्षा द्या म्हणून सांगायचं. गोदोहन काल शब्दाचा अर्थ काय, गाईची धार काढण्यासाठी जेवढा वेळ लागतो तेवढा वेळ. आतून भिक्षा आली तर ठीक आहे, नाही भिक्षा आली तर पुढे निघून जायचे. ते शुकाचार्य राजा परीक्षितीसाठी 7 दिवस तिथं थांबले कसे, असा प्रश्न श्रीमद भागवतामध्ये विचारला गेला. तेव्हा त्याचं उत्तर असं दिलं की शेवटी भगवंताने त्यांना प्रेरित केल्यामुळं त्यांना तिथं जावं लागलं. आणि राजा परीक्षितींनी शुकाचार्यांना काही प्रश्न विचारले, त्या प्रश्नाच्या उत्तरातून श्रीमद भागवत कथा निश्रुत झालेली आहे. हा भाग सर्वांच्या समोर मला मुद्दा असा सांगायचा की एखाद्या माणसाला जर कळालं की आपला अंतिम काळ आता 4-8 दिवसावर आलेला आहे तर तो काय करेल बरं. आता वर्तमान स्थिती जर आपण विचार घेतली तर तो काय करेल. तो म्हणा मला सगळ्या पाहुण्या रावळ्यांना भेटू द्या. दुसरी गोष्ट, माझे पैसे ज्यांच्याकडे त्यांना पहिलं बोलून घ्यायचं, कारण मी गेल्यावरती देतील न देतील त्यांना काही सांगता येत नाही, त्यांची वसुली अगोदर करून घेऊ द्या. मग तिसरी गोष्ट काय, माझे आवडीचे पदार्थ जे ते रोज पोटभर खायला करा, म्हणजे पुन्हा इच्छा अतृप्त राहणार नाही. अशा गोष्टीचं नियोजन करील फार फार तर माणूस, दुसरं काही करू शकत नाही. परंतु राजा परीक्षितीने राज्य त्याग करून गंगा किनारी येऊन श्रीमद भागवत कथा चिंतन केलं. मला वाटतं अंतिम समयी करण्याची गोष्ट ही आहे. गीतेमध्ये सुद्धा भगवंताने त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की अंतिम समयी माणसाने काय करावं, काय केलं पाहिजे आणि माणसं प्रत्यक्ष काय करतात. मला वाटतं ही तफावत पाहिल्यानंतर परमार्थ कोणत्या दिशेने चाललेला आहे याचं माणसाला नक्कीच खेद वाटल्याशिवाय राहणार नाही. पारमार्थिक माणसं सुद्धा बऱ्यापैकी याला बाजूला गेलेले दिसतात बरं का. बाकीच्या माणसाची तर गोष्ट सोडून द्या, ज्यांना आपण पारमार्थिक म्हणतो तेही शेवटच्या क्षणी परीक्षेत कितपत उत्तीर्ण होतात हा प्रश्न महत्त्वाचा आहे. म्हणून यावेळी नेमका काय करायला पाहिजे, यावेळी भगवत चिंतन, भगवत साधना, सत्संग याच्याशिवाय दुसरं काही करू नये. त्याचं कारण असं आहे, तोच माणसाला तरू शकतो, दुसरं काही तरू शकत नाही. तुम्ही जन्मभर काय केलं यापेक्षा शेवटच्या क्षणाला तुम्ही काय केलं हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे. म्हणून तुकाराम महाराज सुद्धा एका ठिकाणी असं वर्णन करतात, याजसाठी केला होता, याजसाठी केला होता, भावा
यासाठी केला की आमचा शेवटचा दिवस गोड व्हावा. शेवटचा दिवस गोड होणं या शब्दाचा अर्थ भगवत स्वरूपाला प्राप्त होणं असा आहे. चांगले पक्वान्न करून खाणं, चांगल्या प्रकारे आमका तमका असा अर्थ नाही. अभंगाचा आशय पारमार्थिक आशय आहे. शेवटचा दिवस गोड होणं या शब्दाचा अर्थ शेवटी भगवत प्राप्ती होणं. आणि शेवटी भगवत प्राप्ती होण्यासाठी शेवटी तरी ती साधना करणं गरजेचं आहे. ती साधना करत असताना ज्ञानोबराय ज्ञानेश्वरीमध्ये एक खूप सुंदर उदाहरण देतात. ज्ञानोबराय सांगतात, माणसं जेव्हा संध्याकाळच्या वेळी गप्पा मारतात झोपायच्या अगोदर, आणि झोपण्याच्या अगोदर ज्या विषयाची चर्चा होती बऱ्याच वेळा त्या गोष्टीचं स्वप्न पडतं बरं का. आणि जागता जव असी जेने ध्याने भावना भावीजे, डोळा लागत खिवी दिखीजे तेची स्वप्न. ज्ञानोबराय वर्णन करतात, अगोदर ज्या गोष्टीची चर्चा केलेली आहे, चिंतन केलेलं आहे, विचार केलेला आहे, बहुतेक वेळा झोपल्यानंतर त्या गोष्टी माणसांच्या स्वप्नात येतात. तसं मृत्यूची येणी अवसरी नाही का. ज्ञानोबराय वर्णन करतात की मृत्यूच्या समयी ज्या गोष्टीचं आपण चिंतन करतो तो तेची गती ते पावे, तो त्या गतीला प्राप्त होतो. म्हणून सदा स्मरावे मातेची तुवा. ज्ञानोबराय वर्णन करतात की म्हणून त्यावेळी आठवण येण्यासाठी, त्यावेळी स्मरण होण्यासाठी, त्यावेळी साधना होण्यासाठी काय करायला पाहिजे, अगोदर ती तयारी पाहिजे. नाहीतर अगोदर तयारी करून ठेवायची आणि शेवटी जर बेभान झाला मनुष्य, तर ती अवस्था आपण कीर्तनात प्रवचनातून जेवढी वर्णन करतो तेवढी ती अवस्था सोपी नाही आहे. ती अवस्था जी आहे ती कठीण आहे. म्हणून शास्त्रामध्ये जन्माचं दुःख आणि मृत्यूचं दुःख याचं जे वर्णन केलेलं आहे, आपण माणसं तसे चांगले आहेत, आपल्याला जन्माच्या दुःखाची स्मृती नाही आणि मृत्यूच्या दुःखाची अनुभूती नाही. बरोबर ना. जन्माच्या दुःखाची स्मृती नाही आहे. कोणाला आठवतं का जन्माचं दुःख? नाही आठवत. शास्त्राने वर्णन केलेलं आहे, आपल्याला आठवत नाही. आणि मृत्यूच्या दुःखाची अनुभूती नाही. ज्यांनी अनुभूती घेतली ते गेले, ते सांगायला आले नाही. आणि जे आहेत त्यांना सांगता येत नाही, अनुभव नाही. ज्ञानोबराय वर्णन करतात, एरवी आयुष्याचे सूत्र बिघडता, भूतांची उमटे खडाडता, काय नमर्तया ही चित्ता युगांतनोही. ज्ञानोबराय सांगतात, आयुष्याचे सूत्र बिघडता अर्थात अंतिम समय प्राप्त होत असताना भूतांची उमटे खडाडता. अंतर्गत असणारी जी पंचमहाभूत आहेत, ती पंचमहाभूत आपापलं चंबू गबाळ आवरून निघायच्या तयारीत असतात. जसं दिंडीमध्ये जाताना आपण पहाटे पहाटे लोकांची खडबड सुरू होते की नाही, आवरावरी पिशा विषा भरून लगेच तयार, टाकल्या की लगेच निघायला तयारीत. तसं पंचमहाभूत जी शरीरातली आहेत ती आपापले सामान घेऊन निघण्याच्या तयारीत असतात. खडबड 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 त्यांची जाण्याची गडबड चालू असते. आणि जेव्हा ही पंचमहाभूत तयारीनिशी निघतात तेव्हा न मरतया ही चित्ता काय युगांतो नोहे. चित्त हे मरत नाही. चित्त या शब्दाचा अर्थ इथं जीवचैतन्य घ्यायचा. चित्त शब्दाचा अर्थ काय, जीवचैतन्य जे आहे ते जीवचैतन्य हे मरत नाही, ते या शरीरातून दुसऱ्या शरीरात जात असतं. मग त्या न मरणाऱ्या चित्ताला सुद्धा युगांतासारखं दुःख वाटत नाही का? वाटतं. मग अशा अवस्थेमध्ये त्याला भगवत स्मरण होऊ शकेल का, हा प्रश्न आहे. अशा अवस्थेमध्ये त्याला भगवत स्मरण होऊ शकेल का? नाही. मला वाटतं मनुष्य जरा गडबडले, घाबरले तर त्यांना काही आठवत नाही. काही काही माणसं तर अशी असतात महाराज, दवाखान्यामध्ये ॲडमिट केल्याने डॉक्टरांनी जर त्या नातेवाईकाला सांगितलं की आता आजचा दिवस आहे, बघा तुम्हाला काय करायचं, आणि चुकून जर हे त्या पेशंटने ऐकलं तर, पेशंटच्या कानी जर हे शब्द गेले तर मला वाटतं एक दिवसच काय परंतु एक तासही राहतं का नाही काही सांगता येत नाही. एवढं माणसाला टेन्शन येतं, BP वाढतो, नंतर अटॅकही येऊ शकतो, आणखी काय काय गोष्टी घडू शकतात. अशी परिस्थिती आहे. मग अशा प्रतिकूल अवस्थेमध्ये माणसाला भगवत स्मरण कसं घडू शकेल, साधना कशी घडू शकेल, अहम ब्रह्मास्मी वृत्तीवर तो कसा आरूढ होऊ शकेल, भगवंताचं सगुणवान निराकार निर्गुण चिंतन तो कसं करू शकेल, असे प्रश्न निर्माण होऊ शकतात. यासाठी भगवंताने सांगितलंय, ज्यांनी जीवनभर माझं स्मरण केलेलं आहे, ज्यांनी जीवनभर पारमार्थिक साधना केलेली आहे, अंतिम समय प्राप्त झाल्यानंतर त्यांना मी विस्मृती होऊ देत नाही, ही जबाबदारी माझी. भगवंत सांगतात प्रकार, मी त्यांना विस्मृती होऊ देत नाही. ज्ञानोबराय त्या ठिकाणी वर्णन करतात ज्ञानेश्वरीच्या 8व्या अध्यायामध्ये. ज्ञानोबराय असं वर्णन करतात की
त्याला त्या ठिकाणी मी माझ्या स्मृतीची थंडगार अशी नित्य सावली करतो आणि आपुल्या स्मरणाची उवाईली हिव ऐशी दाट करी सावली ऐशी नित्य बुद्धी संचली आणि मी तयाते. भगवंत सांगतात हे काम माझं आहे. का माझं आहे? ही स्मृती देणारा तो कोण? स्मृती आपली आहे का त्यांची आहे? कोणाची स्मृती आहे? आपल्याकडे जी स्मरणशक्ती आहे, आपल्याकडे जी स्मृती आहे, आपल्याकडे जी मेमरी आहे, ती मेमरी आपली आहे का त्यांची आहे? त्यांची. आपल्या मोबाईल मधलं मेमरी कार्ड आपलं आहे का त्या कंपनीचं आहे? कोणाचं आहे? आपण विकत घेतलेलं आहे. त्याच्यात मग डाटा काय ठेवला आहे, काय डिलीट करायचा आहे, काय डाउनलोड करायचं आहे, आपल्या हातातली गोष्ट आहे. तशी स्मृती आपली आहे. मग आपली स्मृती ठेवणारा तो कोण? असं काही नाही. गीतेच्या 15व्या अध्यायाने भगवंताने याचा खुलासा केलेला आहे. भगवंत सदा सर्वस्येच्या अहम हृदय सन्निविष्टो मत्त स्मृतिर्ज्ञानमपोहणञ्च वेदैश्च सर्वैरहमेव वेद्यो वेदांत कृद्वेद विदेवचाहम. मत्तः स्मृती. स्मृती जी आहे ती माझ्यापासून आहे, माझ्यामुळे आहे असं भगवंत त्या ठिकाणी सांगतात. म्हणून भगवंत सांगतात की ज्याने जन्मभर माझी साधना केली आहे, माझं नामस्मरण केलेलं आहे, परमार्थ केलेला आहे, शेवटच्या क्षणाला मी त्याची विस्मृती होऊ देत नाही, ही माझी जबाबदारी आहे. आणि म्हणून तिथं शेवटच्या क्षणाला नित्य स्मृती अबाधित राहावी यासाठी साधू संतांनी सांगितले. क्षणोक्षणाची करावावी क्षणोक्षणाची करावा विचार क्षणोक्षणाची करावा विचार भवती जीवंत देव जाणार जीवंत देह जाणार जीवंत देह जाणार विचार करायचा सांगितला. क्षणोक्षणी या गोष्टीचा विचार करावा. याचा अर्थ प्रत्येक क्षणी या गोष्टीचा विचार करावा. माणसं दिवसभर विचार करतात, संसाराचा विचार करतात. माणसं कोणाला किती पैसे दिले, कोणाला किती घ्यायचे, कोणाला भेटायचं, कोणाला काय करायचं. म्हणतं माणसाचं शेड्यूल दिवसाचं असं फिक्स असतं. एवढा वेळ याला द्यायचा, तेवढा वेळ त्याला द्यायचा, अमकं करायचं, तमकं करायचं. परंतु या 24 तासामध्ये परमार्थाला किती वेळ द्यायचा, मला वाटतं याचं अनुसंधान ठेवणारी माणसं खूप कमी आहेत. बोटावर बोलण्यासारखी माणसं आहेत. स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती, काय नाव त्यांचं? APJ अब्दुल कलाम. डॉक्टर राजेंद्र प्रसाद.
खूप मोठी पारमार्थिक विचाराची व्यक्ती होती. असं सांगतात की दररोज सकाळी 2 तास वेळ ते देवपूजेसाठी द्यायचे, दररोज सकाळी 2 तास. त्यावेळी त्यांनी आपल्या पियेना सांगून ठेवलं होतं की मी पूजा करत असताना मला कोणी भेटायला येऊ देऊ नका किंवा फोनसुद्धा देऊ नका, मला कोणी डिस्टर्ब करू नका. कोण? भारताचे राष्ट्रपती. लक्षात रखा, एखाद्या तालुक्याचा आमदार किंवा खासदार नाही आहे, संपूर्ण भारताच्या कारभाराचं ज्याच्यावर बोजा आहे, लोड आहे, स्वतंत्र. याहीपेक्षा आता पाठीमागे एक राष्ट्रपती होऊन गेले, शंकर दयाळ शर्मा. त्यांच्याबद्दल तर असं सांगतात की जेव्हा ते पंढरपूरला आले, आमच्या आषाढीचा जेव्हा तो भक्त मेळा पाहिला, तो उत्साह लोकांचा, ते भजन कीर्तन, देहभान विसरून गाणं नाचणं, हे पाहिल्यानंतर महाराज त्यांच्यावर परिणाम झाला, प्रभाव झाला. त्यांनी सांगितलं, त्यांच्या त्या संबंधित लोकांना म्हटले, मला वाटतं चंद्रभागेला जाऊन आंघोळ करावी, स्नान करावं. कोण म्हणताय? राष्ट्रपती म्हणतात की मला चंद्रभागेला जाऊन आंघोळ करावी वाटते. मला वाटतं आपल्यासारखी माणसं, आपणच म्हणा ना, आपल्यासारख्यापेक्षा आपणही चंद्रभागेत आंघोळ करतो, परंतु आपल्यातली बरीचशी माणसं अशी आहेत की बाथरूमची सोय नाही म्हणून नाईलाजाने जाणारी माणसं आहेत. परंतु राष्ट्रपती म्हणतात की मला आंघोळ करावीशी वाटते. सुरक्षेच्या प्रश्नावरून स्थानिक कलेक्टरनी मनाई हुकूम आणला आणि सांगितलं, आम्ही तिथलं एक टँकर भरून तुम्हाला इथं गेस्ट हाऊस आणून देतो, इथं बसून आंघोळ करा, त्या पाण्याने बाहेर जाता येणार नाही. सांगण्याचा महत्त्वाचा मुद्दा असा की मोठी मोठी माणसं आहेत की ज्यांनी परमार्थासाठी, चिंतनासाठी आपला वेळ काढून ठेवलेला आहे, परंतु सर्वसामान्य माणसांना त्यांचं गांभीर्य नाही आहे. लोक रात्रंदिवस मला वाटतं या प्रपंचाच्या गोष्टी करतात. ज्ञानोबा आहे म्हणून त्यांना प्रश्न विचारतात, साया असे करीशी प्रपंच दिननिशी हरिशी न बजशी कोण्यावणे. दिननिशी शब्दाचा अर्थ रात्रंदिवस, दिवसा पण रात्री पण. काही माणसं रात्र पाळ्या करणारे असतात की नाही, दिवसा झोपायचं, रात्री काम करायचं. मग आता शेतातले रात्री लाईट असेल तर रात्री दारी धरावीच लागतात. काही कंपनीच्या रात्रीच्या शिफ्ट असेल तर रात्री त्यांना तिथं जावं लागतं. दिवसाच्या पाळ्या वेगळ्या, रात्रीच्या पाळ्या वेगळ्या. परंतु काही माणसांना या प्रपंचाचं नियोजन म्हणा, प्रपंचाचं टेन्शन म्हणा, प्रपंचाचं आणखी काय म्हणा, रात्रंदिवस त्यांना झोपा येऊ देत नाही महाराज. जनतरी देखे गुंतले प्रपंची. हां, जनतरी केतुले गुंतले प्रपंची महाराज वर्णन करतात. स्मरणते त्यांचे त्याशी नाही. हां, त्यांचे स्मरण त्याशी नाही का, त्यांचं स्मरण त्यांच्या ठिकाणी राहत नाही. ही मोठी शोकांतिकेची गोष्ट आहे. माणसं रात्री अंथरुणावर पडले तरी माणसांना झोपा येत नाहीत बुवा. मऊ मुलायम गादी असतात, AC रूम असतात, कुणी डासाचा त्रास नाही, काही नाही पडून असतात, झोप येत नाही. पुन्हा उठून पाहतात, डोळे उघडून किती वाजले, 2 वाजले, अजून झोप नाही. पुन्हा डोळे लावून पडतात, पुन्हा पाहतात 3 वाजले. याचं कारण काय की प्रपंचाचं टेन्शन यांच्या जीवनामध्ये एवढं असतं, विचार प्रक्रिया एवढ्या चालू असतात की त्यांना झोप सुद्धा नीटनेटकी घेता येत नाही. मग झोप नाही आल्यानंतर ठरलेला विषय, डॉक्टरकडे जायचं. डॉक्टर झोप येत नाही. कधीपासून येत नाही? बरेच दिवस झाले. बरं, तुम्ही काय करता, किती वाजता जेवता, काय हिस्ट्री तुमची विचारून घेतात आणि सांगतात मग ह्या गोळ्या घ्या, झोपण्याच्या टायमाला ही गोळी घ्या आणि झोपून जागायची. गोळी घेतल्यानंतर काही दिवस त्या गोळीच्या प्रभावाने झोप लागते, परंतु पुन्हा एक 4-8 दिवस गोळी पसनी पडली की विषय पुन्हा संपला. पुन्हा डॉक्टरकडे. डॉक्टर पुन्हा पहिल्यासारखं व्हायला, गोळी घेता? हो घेतो. किती घेता? 1 घेतो. आजपासून 2-2 गोळ्या घ्यायचा. डोस वाढवा, डबल करा डोस. पुढे असा प्रकार होतो, त्या गोळ्या जाऊन झोपी जातात, हे बाहेर जागेच. ही अवस्था कुठपर्यंत असते? जोपर्यंत तुमची विचारचक्र चालू असतात तोपर्यंत तुम्हाला झोप येत नाही का? जोपर्यंत झोप येत नाही तोपर्यंत तुमचे विचारचक्र चालू असतात. लक्षात येतंय ना? जोपर्यंत विचारचक्र चालू असतात तोपर्यंत झोप येत नाही का? जोपर्यंत झोप येत नाही तोपर्यंत विचारचक्र चालू असतात? झोप येत नाही. याच्यामध्ये कार्यकारण भाव संबंध काय? काय विचार चक्र चालू आहे तोपर्यंत झोप येत नाही. जोपर्यंत विचार चक्र चालू असतात तोपर्यंत खऱ्या अर्थाने झोप येत नाही. याचा अर्थ हे विचारचक्र कशाचे आहेत? हे विचारचक्र म्हणजे परमार्थाच्या संबंधाने नाही आहे. शंकराचार्यांनी ज्याचं वर्णन केलंय, कोहम कथमिदम जातम कोवई करता असे विद्यते. मी कोण आहे?
इदम कथम जातम, हे जगत कसं निर्माण झालं, अस्य करता हा कह विद्यते, या जगताचा करता, हे विचारचक्र चालू नसतात महाराज. आता मुलीचं शिक्षण झालेलं आहे, आता जागा पाहावी लागेल, नोकरीसाठी काहीतरी प्रयत्न करावा लागेल, मुलाचं काहीतरी सोयीला लावावं लागेल, अमकं करावं लागेल, तमकं करावं लागेल. आणि हे विचारचक्र चालू असल्यामुळं महाराज सहजच पारमार्थिक विचाराची जीवनामध्ये त्या ठिकाणी विस्मृती होते. आणि पारमार्थिक विचाराची विस्मृती झाल्यानंतर लटिके ते मूळ फजिती ते लटिके ते मूळ फजिती लटिके ते मूळ फजिती विचार करीता वाया जाय काळ विचार विचार करत असताना माणसाचा काळ वायाला जातो. कर्तव्य ध्यानात राहत नाही, प्राप्तव्य ध्यानात राहत नाही. आणि म्हणून महाराज सांगतात विसरली तया थोर झाली हानी, त्याच्या जीवनामध्ये हानी निश्चित आहे. म्हणून याचं स्मरण, याचं अनुसंधान जीवनामध्ये नित्य राहावं हे महत्वाचं आहे. एक गोष्ट महत्वाची लक्षात घ्या, आमच्या साधू संतांनी असं सांगितलं नाही की तुम्ही संसार करूच नका, सगळेच परमार्थ करा असं सांगितलं नाही. गळ्यात माळ घाला, नाही का, गंध लावा, एखादी पताका घ्या आणि सगळे डोंगरावर जाऊन बसा असं सांगितलेलं नाही. मला वाटतं सगळे डोंगरावर जाऊन बसले तर त्यांना जेव कोणी घालायचा हा प्रश्नच आहे ना, खाऊ कोणी घालायचं आहे ना. म्हणून महाराजांनी सांगितलं की बाबांनो संसार सोडू नका, संसारही करा, परंतु संसार करत असताना तुम्ही परमार्थाचं अनुसंधान कायम ठेवा. सोने ना साम हो हो संसारिया सवे हा सोने ना सावे भजन ते करावे वेळो वेळ भजन करावे वेळो वेळ भजन ते करावे वेळो वेळ भजन करावे वेळो वेळ
असावं, परंतु कसं असावं? आसोनी नसावं, असं असावं. लक्षात आलं? असावं परंतु कसं असावं? इतके लांब आसोनी नसून. नसावं. जसं पाण्यामध्ये जर आपण कमळाचं पुष्प ठेवलं तर ते जसं पाण्याने ओलं होत नाही, पद्मपत्र मिवांबसा गीताकारांनी उदाहरण दिलेलं आहे. तसं संसारामध्ये अलिप्ततेने संसारी राहा. अलिप्त कमळांजळी जय, अलिप्त कमळांजळी, अलिप्त कमळांजळी जय, अलिप्त कमळांजळी जय. सत्यवादी करी संसार सकळ, हे अलिप्त कमळांजळी जय, अलिप्त कमळांजळी. सत्यवादी करी संसार सकळ, अलिप्त कमळांजळी. गेला एकदा आम्ही वारकरी शिक्षण संस्थेमध्ये आमचे गुरुवर्य मारुती बाबा कुरेकर आणि आम्ही गप्पा मारत बसलो. असं विषय होता रामसुखदासजींचं गीता ग्रंथावरील तत्वचिंतन हा विषय होता. रामसुखदासजी एक मोठे साधू होऊन गेले. त्यांचे साधक संजीवनी, गीता दर्पण वगैरे अशी काही ग्रंथ संपदा प्रसिद्ध आहे. मारुती बाबांनी मला सांगितलं, यांनी गीतेतील प्रत्येक शब्दाचा 700 वेळा विचार केलेला आहे. किती वेळा? 700 वेळा. गीतेचे श्लोक किती आहेत? गीतेचे श्लोक 700 आहेत. या 700 श्लोकातील प्रत्येक पदाचं, प्रत्येक शब्दाचं, प्रत्येक अक्षराचं 700 वेळा चिंतन केलं. अहम मी सर्व यज्ञानाम भोक्ता च प्रभुरेव च. अहम शब्द का आला, सर्व हे विशेषण का आलं? या प्रत्येक शब्दाचा व्याकरणाच्या अंगाने, वाङ्मयाच्या अंगाने, त्यातील आशयाच्या अंगाने 700 वेळा चिंतन केलं. म्हणून त्यातून अशी महत्वाची दर्जेदार ग्रंथ संपदा निर्माण झाली. मला त्यांनी त्याचं रहस्य सांगितलं की यामध्ये त्यांच्या आश्रमामध्ये काम करणारे जे लोक आहेत ना, आश्रमामध्ये काम करणारे, झाडू मारणारे, स्वयंपाक करणाऱ्या स्त्रिया, सर्व यांच्या संपूर्ण गीता उलटसुलट पाठ आहे असं त्यांनी सांगितलं. संपूर्ण गीता कशी उलटसुलट पाठ आहे. पहिल्या अध्यायापासून शेवटपर्यंत म्हणत जायचं आणि शेवटच्या अध्यायापासून उलट क्रमाने मागं म्हणत यायचं. मला वाटतं एवढी तयारी बऱ्या लोकांची नाही आहे, लक्षात ठेवा. आणि विशेष गोष्ट, कोणतंही काम करताना त्यांचा गीतेचा पाठ चालू असतो. झाडू मारणारा झाडू मारत असतं तर गीतेचा पाठ चालू आहे. स्वयंपाक करणाऱ्या स्त्रिया स्वयंपाक करत असतील तर गीतेचा पाठ चालू आहे. मी सांगितलं की स्वयंपाक करणाऱ्या स्त्रिया गीतेचा पाठ करत जर स्वयंपाक करत असतील तर गीतेच्या तत्वचिंतनातून तयार झालेलं ते पवित्रतम अन्न ते ग्रहण केल्यानंतर 700 काय 7000 वेळा तर तत्वचिंतन का होणार नाही म्हटलं. म्हणून आपण जे काम करतो ते काम जर त्या अनुसंधानाने, त्या स्मृतीमध्ये केलं तर जीवनामध्ये संसारही सफल होतो आणि परमार्थातही तो मनुष्य यशस्वी होतो. मला वाटतं हीच की एकनाथ महाराज आजच्या अभंगाच्या पहिल्या करारे बापानो साधना हरीचे, करारे बापानो साधना हरीचे, करारे बापानो साधना हरीचे, करारे बापानो साधना हरीचे, करारे बापानो साधना
मुक्ती गाता हरपली चिंता धनी करणी करुणा हरि मुक्ती गाता हरपली चिंता हरि मुक्ती गाता हरपली चिंता करा रे बापाला साधन हरीचे करा रे बापाला साधन हरीचे झाले करण्याच्या करू नका झाली करण्याचे करू नका एकनाथ महाराज सांगतात की बाबानो साधन हरीचे करा करा रे बापानो साधन हरीचे झनी करणीचे करू नका. एखाद्या विद्यार्थ्याला जर मेरिटमध्ये यावं असं वाटत असेल किंवा आउट ऑफ मार्क घ्यावेत असं वाटत असेल तर त्यांनी काय करायला पाहिजे? अभ्यास करायला पाहिजे. पण अभ्यास करायचा याचा अर्थ खायचं सोडून द्यायचं, प्यायचं सोडून द्यायचं, झोपायचं सोडून द्यायचं, व्यायाम सोडून द्यायचा असं म्हणजे अभ्यास होतो का? नाही. ते तर केलंच पाहिजे. जेवण केलं पाहिजे, पाणी प्यायला पाहिजे, झोप झोपली पाहिजे. निद्रेची अवसरी निधीचे सुखे ज्ञानोबा सांगतात. झोप आल्यानंतर झोप घेतलीच पाहिजे. जिथं झोपायला नको तिथं झोपलं तर समजायचं पतन निश्चित आहे. लक्षात घ्या. पण झोपायच्या वेळी झोपलं पाहिजे, बाकी सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे. पण हे करत असताना लक्ष कुठं पाहिजे? अभ्यासावर पाहिजे. जेवताना सुद्धा त्याचं लक्ष घास किती खाल्ले ह्यापेक्षा कुठले तरी त्याचं चिंतन चाललं पाहिजे. मला वाटतं आमच्या आळंदी पंढरीमध्ये अशी काही महात्म्य आजही आहे की जे बोलत असताना समोरच्या माणसाशी बोलण्यातही त्यांचं लक्ष नसतं. तेवढं कधी कधी त्यांचं बोलणं विसंगत वाटतं. अरे आपण काय विचारलं, हे काय बोलतात, दुसरंच काहीतरी बोललं, असं कधी कधी होतं. परंतु ते त्यांचं चूक नसतं. ते त्या तत्वचिंतनामध्ये असतात. त्या तत्वचिंतनातून त्या लहरीत दिलेलं ते उत्तर असतं. ते ज्या गोष्टीशी एकरूप झालेले आहेत असे काही काही महापुरुष आहेत की जे झोपल्यानंतर सुद्धा ज्ञानेश्वरीच्या काही अध्यायाला आवर्तन देणारे पाहिलेत आम्ही. लक्षात का? हे त्यांचं अनुसंधान आहे. म्हणून तुकोबऱ्यांच्या भाषेमध्ये सांगायचं म्हणजे जागृती स्वप्नी सुषुप्ती नाठवे. जागृती तेच. दुसरं एक प्रमाण आहे जागृती स्वप्न सुषुप्ती नाठवे. पाहता रूप आनंद साठवे. प्रमाण भरपूर आहेत आपल्याला. परंतु कोणत्याही अवस्थेमध्ये ते अनुसंधान जर कायम राहिलं तर मनुष्य त्यामध्ये काय होऊ शकतो? यशस्वी होऊ शकतो. तरी पण एवढा अभ्यास करूनही सगळेच्या सगळे मेरिटने पास होत नाही. सर्वच्या सर्व डिस्टिंक्शन मिळवत नाही. बरोबर काय? काही अगदी कमी मार्कात 55% काहींना भागून घ्यावं लागतं, काहींना 51च पडली, एकाला 51 पडले. म्हणलं काय नाही, शुभ आकडा आहे म्हणलं, तसं काही नाराज व्हायचं कारण नाही म्हटलं. आता त्याची योग्यताच एवढी आहे, त्याला आपण नाउमेद करण्यात काही अर्थ नाही आहे. ठीक आहे म्हटलं, काही हरकत नाही. याहीपेक्षा नापास होणाऱ्यांना असं वाटतं का की मी नापास व्हावं म्हणून? जी मुलं नापास होतात, जी मुलं अनुत्तीर्ण होतात, त्यांना असं वाटतं का परीक्षा देताना की मी आता नापासच होणार आहे, मला नापासच व्हायचं आहे? असं काय नाही आहे. तो म्हणतो नाही, काही पण याने 50-55 तरी मार्क टक्के पडतील अशी त्याची अपेक्षा आहे, परंतु तो नापास होतो. हे मी त्या विद्यार्थ्याचं सांगत नाही, हे आपल्या सगळ्याबद्दल सांगतोय. परमार्थ करताना सुद्धा उच्च अपेक्षा अंतःकरणामध्ये बाळगणारे सर्वच आहेत, परंतु सर्वच त्या पूर्णतेला पोहोचत असं नाहीये. भगवंत गीतेमध्ये सांगतात, बहुनाम जन्म नामंते ज्ञानवान माम प्रपद्यते वासुदेव सर्वमिती समहात्मा सुदुर्लभ. ज्ञानोबा तिथे खूप सुंदर उदाहरण देतात. ज्ञानोबा सांगतात, जेव्हा सैन्य भरती असते तेव्हा सैन्य भरती जर 10,000 असेल तर तिथं 50,000 कॅन्डिडेट्स उपलब्ध असतात. बरोबर की नाही? जास्त असतील पण कमी नाही.
मग आता एवढे आल्यानंतर एवढेचे एवढे सैन्य भरतीत घ्या समाविष्ट करून असं होत नाही. ते कशासाठी आलेत? भरतीसाठीच आलेत. त्यांच्या अंतःकरणामध्ये देशसेवा करण्याचाच उद्देश आहे. मग त्या सेवेने प्रेरित होऊन जर ते इथं आले असते तर मग आले तर मग या घ्या भरती करून. असं होतं का या अरे लहान थोर? नाहीये. मग त्यांची प्रथमतः परीक्षा घेतली जाते. मग अगोदर त्यांची काय फिजिकल टेस्ट घेतली जाते, मेडिकल टेस्ट घेतली जाते, नंतर मग त्यांची लेखी परीक्षा घेतली जाते, ओरल टेस्ट त्यांच्या घेतल्या जातात. आणि या सर्वात जर तो उत्तीर्ण झाला तर मग त्याची काय केली जाते? निवड केली जाते. बरोबर की नाही? मला असं वाटतं जेवढ्या टेस्ट आहेत ना तेवढ्या टेस्ट म्हणजे त्या टेस्ट नाही, त्या चाळणे चाळायचं द्यायचं बाजूला फेकून, गसबंजे येते बाजूला टाकायचं. नुसतं बाजूला टाकायचं नाही, त्यांना सांगायचं आता थेट घरचा रस्ता धरा, मागं पाहू नका. इथली संख्या कमी करायची आणि त्यातून निवडक शेवटी जेवढे सर्व परीक्षात उत्तीर्ण होतील त्यांना भरती केलं जातं. दानवराय सांगतात, जैसा भरले या त्रिभुवना माझी एक एक चांग अर्जुना, मग निवडून जे शेना लक्षवरी, की तयाही पाठी जे वेळी लोह मांसा ते घाटी, ते वेळी विजयश्रियेच्या पाठी एकची बैसी. तयाही पाठी या शब्दाचा अर्थ निवड झाल्यानंतर, सिलेक्शन झाल्यानंतर जेव्हा युद्धाचा प्रसंग येईल, लोह मांसा ते घाटी या शब्दाचा अर्थ तलवार म्हणा, धनुष्यबाण म्हणा, याचा जेव्हा शरीराशी सामना होईल त्यावेळी विजयश्रियेच्या पाठी बैसणारा एकच असतो. तसं आस्थेची या महापुरी रिगताती कोटीवरी परी, प्राप्तीच्या पहिलं तरी विपायल्याने घे विठाला तुम्हाला जर प्राप्तीच्या पहिलं थरी जावं असं वाटत असेल तर एकनाथ महाराज सांगतात, दुसरं काही करू नका. करा रे बापानो साधन हरीचे, जणी करणीचे करू नका. करणीचं करू नका. करणी म्हणजे करणी कवटाल नाही बरं का. लोक करणी बाधा करतात नाही एकमेकात, ते करणी नाही. करणी शब्दाचा अर्थ कर्माच्या अधीन राहून तुम्ही काही करू नका. कारण कर्मामध्ये अशी ताकद आहे, ते कर्म केल्यानंतर कर्मकर्त्याला ते बांधून फळ भोगून येतं. केले भोगवी फळ बांधून या, अशी ताकद त्या कर्मामध्ये. म्हणून हे कर्म काय करतं? कर्म तुम्ही केलं की त्याचं फळ भोगायला लावतं. फळ भोगत असताना पुन्हा कर्म होतं, पुन्हा ते आणखीन तुमच्या क्रियमान कर्मामध्ये जमा होतं. केले कर्म झाले, क्रियमान कर्म पुन्हा तुम्हाला मारतं, पुन्हा जन्म देतं. केले कर्म झाले त्याची भोग आले, उपजले मेले आईशे किती. मला वाटतं या लोकांना फक्त एवढंच नाव देता येईल, कर मर कर. काय कर मर पुन्हा कर, कर मर कर. ते काहीचं आडनाव असेल तर मला तिकडे जायचं, आडनाव आहे. अशी अवस्था बऱ्याचशा लोकांची. म्हणून महाराज सांगतात की झनी करणीची करू नका. या कर्माच्या बंधनामध्ये तुम्ही तिकडे जाऊ नका. मग कर्म जर करायचं असेल असं कर्म करा. अभंगाच्या दुसऱ्या चरणात एने नोहे जन्म यमाची यातना, एने नोहे यमाची यातना, यमाची यातना, जेने नोहे जन्म 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 यमाची यातना.
मुखी गाता हर पल चिंता चिंता मुखी गाता हर पल चिंता हरि मुख गाता हर पल चिंता जन्म जन्मयमाची यातना ऐसी साधना करा काही ऐसी साधना करा काही ऐसी साधना करा काही जनला जन्मयमाची यातना ऐसिया साधना करा काय ऐसिया साधना करा काय ऐसिया जेने नये जन्म जेने नोहे जन्म नाही बरं का नोहे नाही नये जेने नये जन्म यमाची यातना ज्यामुळे जन्म येणार नाही यमाची यातना मिळणार नाही अशा साधनाला काहीतरी करा दुसरे कर्म करू नका कर्माच्या मागे लागू नका मला वाटतं यम आपल्याला दिसत नाही म्हणून यमालाही नाकारणारी काही माणसं आहे कुठला यम आणि कुठलं काय स्वाभाविक पद्धतीने होतं भौतिकवादी विचारसरणीची जी माणसं असतात पारत्रिक गोष्टीला शक्यतो ते नाकारत नाही कारण प्रयोगाच्या निष्कर्षाने हाती मिळालेली जी गोष्ट आहे विज्ञान तत्वाच्या नुसार तेच प्रमाणभूत मानणारी जी एक पिढी आहे जो एक वर्ग आहे त्या अशा गोष्टीला बहुतेक नाकारतात परंतु यमही आहे सगळ्या गोष्टी आहे काही काहीला यम दिसलेला आहे ज्यांनी यम प्रत्यक्ष पाहिले त्यांनी ते सांगितलं बरं का काही लोकांनी एका ठिकाणी असा किस्सा झाला की एका माणसाचा मृत्यू होणार होता दुसऱ्याच माणसाला यमदूत घेऊन गेले आणि पुन्हा त्यांना आणून सोडलं तुमच्या भागात झालं की नाही मला माहिती नाही त्याने संपूर्ण वर्णन सांगितलेलं आहे गरुड पुराणामध्ये त्याचं वर्णन आहे आणि याहीपेक्षा आपण जे कुत्रे पाळतो ना त्या कुत्र्यांच्या डोळ्यातील लेन्स अशा काही विशिष्ट पद्धतीच्या आहेत की त्यांना ते यमदूत दिसतात असं म्हणतात त्यामुळं एखाद्या माणसाच्या अंतिम समयाला ते कुत्रे विव्हळतात ना हे त्यांना ते यमदूत दिसतात कावळ्याच्या डोळ्यामध्ये अशी एक विशिष्ट लेन्स आहे दशक्रियेच्या टायमाला त्या पिंडाच्या जवळ असणारा जीवात्मा त्या कावळ्याला दिसतो लक्ष नका आता मी त्याचा अधिक विस्तार करणार नाही अधिक विषयांतर होईल कारण कधी कधी कावळे येतात पिंडाजवळ पटकन मागं जातात जसं कोणी त्यांना हाकललं कारण तो जीवात्मा त्यांना जवळ येऊ येत नाही कारण तो अतृप्त असतो म्हणून आज आपलं भारतीय तत्वज्ञान जे आहे ते भारतीय तत्वज्ञान परदेशामध्ये नेऊन लोकांनी त्याच्यावर संशोधन केलेलं आहे आणि आपली भारतीय संस्कृती किती प्राचीन आहे विज्ञाननिष्ठ आहे या गोष्टीचं महत्त्व त्यांना पटल्यामुळं ते भारतामध्ये येऊन आता अध्यात्माचा अभ्यास करण्यामागे लागले जर तुम्ही हरिद्वार ऋषिकेशला जर गेला ना ऋषिकेशला तुम्हाला माझ्या माहितीप्रमाणे 20 ते 25% माणसं तुम्हाला परदेशातील लोक दिसतील तिथं वेगवेगळ्या आश्रमामध्ये येऊन राहिलेली आहेत काही ध्यानधारणा करतात मेडिटेशन करतात काही ग्रंथाचं अध्ययन करतात आज परदेशामध्ये परसंस्कृतीमध्ये भोगवादी संस्कृतीमध्ये वातावरणामध्ये वाढलेले राहिलेले ते लोक भारतामध्ये येऊन जर हे करत असतील मोठ्या मोठ्या नोकऱ्या सोडून ते आलेले असतात ते काही किरकोळ लोक नसतात हे जर हे करत असतील तर निश्चित समजावं ते लोक वेडे नाही आहेत परंतु आपलं धन जर आपला कळत नसेल तर मला वाटतं आपल्यासारखी वेडे आपणच मानावं विठाला विठाला कर्म करत असताना असं कर्म करा जेणे नये जन्म ज्याने जन्म पुन्हा येणार नाही आणि जन्म नाही आला तर मग पुढचाही प्रश्न राहत नाही जन्म आला की यमाची यातना आलीच जेणे नये जन्म यमाची यातना ऐशिया साधना करा काही मग ते कोणतं साधन असं करावं लागेल त्याचा खुलासा अभंगाच्या मंत्र बीज साधनाचे सारा मंत्र बीज रे
साधन सांगत नाहीत, साधनांचं सार सांगतात. साधन करायला तेवढा वेळ असेल न असेल त्यापेक्षा सार सांगितलं तर शॉर्ट बट स्वीट, थोडक्यात काम पाहिलं पाहिजे. जास्त परिश्रम नको, जास्त वेळ जायला नको. अपेक्षित जी आहे ती आपला तात्काळ मिळालं पाहिजे, प्राप्त झालं पाहिजे. म्हणून साधनांचं सार सांगतात, साधनं सांगत नाहीत. साधनांचं सार आहे ते म्हणजे मंत्र बीज हरी. हरी हे देवाचं नाव आहे आणि हरी हा मंत्र पण आहे, बीज मंत्र पण आहे. लक्षात का? काही काही नावं नुसते देवाचे नावं असतात, पण तर काही काही नावं मंत्ररूप असतात. तुका म्हणे जपा मंत्र त्रिअक्षरी सोपा. विठ्ठल हे नावही आहे, विठ्ठल हा मंत्र पण आहे. तसं हरी हे भगवंताचं नाव पण आहे. विष्णू सहस्रनामामध्ये हवीर हरी ही असं त्या ठिकाणी नाव आहे, भगवंताचं एक नाव आहे. आणि तो मंत्र पण आहे. मंत्र कसा आहे? वेदाची ऋचा म्हणायला सुरुवात केल्यानंतर करत असताना हरी ही ओम असं उच्चारण केल्याशिवाय त्याच्यातील यथार्थता साधली जात नाही. जर आपण हरी ही ओम न म्हणता डायरेक्टच अग्निमिळे पुरोहितम जर सुरू केलं तर ते अयथार्थ ठरेल. म्हणून हरी ही ओम म्हटल्याशिवाय नाही का ते यथोचित ठरत नाही. म्हणून मंत्रबीज असणारं जे हरी आहे हे सर्व साधनांचं सार आहे. म्हणून आमच्या वारकरी संप्रदायाची पूर्वीची पद्धत अशी आहे, एकमेकाला जर वारकरी भेटले, महाराज लोक भेटले तर काय म्हणायचे पूर्वी? जय हरी. काय म्हणायचे? जय हरी किंवा हरी ओम असं म्हणायचे. आता अलीकडे त्याच्यामध्ये थोडंसं सुधारणा झाली आणि मंत्र आणला आपला रामकृष्ण हरी असं आपण एकमेकाला म्हणतो, रामकृष्ण हरी. परंतु जुनी पद्धती जय हरी किंवा हरी ओम अशी आहे. म्हणून सर्व साधनांचं सार जे मंत्रबीज हरी आहे तेच आत्मतत्वी धरी तोची एक. आत्मत्वाने आत्म्याशी अभिन्नतेने जर त्याचा विनियोग आपण केला तर निश्चितच आपला पारमार्थिक जो प्रवास आहे, पारमार्थिक जी वाटचाल आहे ती सुखरूप होईल आणि यशस्वी होईल. म्हणून हे हरी जे आहे, हे जे नाममंत्र आहे, हे कुणी म्हणतंय, कुणी उठसूट म्हणतंय म्हणजे ते किरकोळ आहे असं समजू नका. काही काही जर म्हटलं काय चाललंय, काय नाही चाललं हरी हरी असं काही काही लोक म्हणतात. हरी हरी चाललं म्हणजे आपलं चाललंय व टाइमपास असं त्यांचा भाव असतो बोलण्याचा. परंतु हरी हे नाव सुलभ आहे, सर्वांच्या परिचित आहे, म्हणून ते किरकोळ आहे असं मात्र नाही. त्याची महत्ता अभंगाच्या पुढील चरण. कोटी कोटी यज्ञ नित्य जाचा नेम टाळ वाजवा. कोटी कोटी यज्ञ नित्य जाचा नेम नित्य जाचा नेम एक हरी नाम जपता घड. एक हरी एक हरी नाम जपता घड. एक हरी हरी मुखी गाता हर पली दिनता. हरी मुखी गाता हर पली दिनता. हरी मुखी गाता हर परिचिता.
जाचा नेम कोटी कोटी नित्य जाचा नेम कोटी 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 यज्ञ नित्य जाता नेम कोटी कोटी नित्य जाता नेम कोटी यज्ञ कोटी कोटी नित्य जाता नेम नेम जाता नेम कोटी 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 यज्ञ नित्य जाता नेम एक हरि नाम एक हरि नाम जपता घडे एक हरि नाम जपता घडे हरि मुखे गाता हर पडे चिंता हरि मुखे गाता हर पडे चिंता रखुमाई जय विठोबार घुमाई हा हरि विठोबार घुमाई हरि विठोबार जय विठोबार घुमाई जय विठोबार घुमाई विठोबार घुमाई जय विठोबार घुमाई विठोबार घुमाई विठोबार घुमाई विठोबार घुमाई विठोबार घुमाई विठोबार घुमाई विठोबार हरी 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 नेहमी चालू असतं. म्हणून हरी हे किरकोळ आहे असं समजू नये. सर्वात श्रेष्ठ ती साधन आहे. एकनाथ महाराज वर्णन करतात, कोटी कोटी यज्ञ नित्य ज्याचा नेम एक हरिनाम जपता घडी. कोट्यावधी यज्ञ करणं हा ज्याचा नेम आहे, त्या यज्ञातून मिळणारं जे फल आहे ते एकदा जर आपण हरिनामाचा जप केला तर त्याचं फळ तेवढं मिळू शकतं. एक यज्ञ करणं सोपं आहे का अवघड आहे? ज्यांना वास्तुशांतीचा यज्ञ, मूर्ती प्राण प्रतिष्ठेचा यज्ञ करण्याचा प्रसंग आला असेल त्यांना त्याची कल्पना आहे. पंचांग शुद्धी पाहावी लागते, पृथ्वी अग्नी तत्व असावं लागतं, आहुती योग्य ग्रहाच्या मुखात असावी लागते, पक्षांतर असू नये, यज्ञ करत असताना भूमी शुद्ध करावी लागते, त्याला हवन सामग्री काय काय आणावी लागते. आता खूप मोठ्या गोष्टी या कठीण आहेत. कोणत्या देवतेचा तो याग आहे त्या देवतेचं आवाहन करावं लागतं, उपदेवतेंना नंतर बोलावं लागतं. उपदेवतेला चुकून अगोदर आवाहनित केलं तर यज्ञ करताना त्याचं अनिष्ट फल भोगावं लागतं. खूप मोठ्या बारीक सारी गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. मग असे कोटी जर यज्ञ करायचे त्यातून मिळणारं जे फळ आहे, मग हा प्रयास किती मोठा आहे? खूप मोठा प्रयास आहे. महाराज सांगतात एवढ्या लांब जायची गरज नाही. एक हरिनाम जपता घडी, भगवंताचं नाव तुम्ही एकदा जप केला की त्यातलं ते संपूर्ण फळ तुम्हाला मिळू शकतं. म्हणून कोणी असं म्हणेल की एकनाथ महाराज काय त्यांचा हरिपाठ ग्रंथ आहे म्हणून सांगितलं असेल, असंच नाही का? हरिपाठ ग्रंथामध्ये हरि या नामाचं महात्म्य सांगितलंय, हरिनाम साधनेचं महात्म्य सांगितलंय.
नुसतं हरी हे नाम नाही, हरी 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 मंत्र हा शिवाचा. म्हणती जे वाचा तया मोक्ष ज्ञानोबराय वर्णन करतात. भगवान शंकरांनी ज्या मंत्राचा जप केलेला आहे तो हा महामंत्र आहे. आणि जे कोणी वाचन या मंत्राचा विनियोग करतील त्यांनाही निश्चितपणे मोक्ष मिळेल. यद्यपि वेदांत शास्त्र सांगत असेल ज्ञानादेव तू कैवल्यमिती शास्त्रीषु डिंडिमा, हे वेदांत शास्त्र सांगतंय. आमचे संत वेदांत शास्त्राच्याच नाही 12 शास्त्रांच्या पुढे गेलेले आहेत. त्यामुळं संतांचं वचन आणि शास्त्रीय वचन याच्यामध्ये पुढे विरोधाभास जाणवत असेल तर मी सांगतो शास्त्रीय वचन मागे सारा, संतांचं वचनाला अग्रक्रम द्या. ही आपली संत निष्ठा आहे. म्हणून आमच्या संतांनी आम्हाला सांगितले की नामे विन मोक्ष नाही हा सिद्धांत, नावाशिवाय मोक्ष मिळणार नाही. बरं आता कितीतरी प्रमाण आहेत, सगळे तयार माणसं आहेत. एक प्रमाण द्यायचं म्हटलं तर 50 प्रमाण शोधून काढतील. त्यापेक्षा सूत्रबद्ध पद्धतीने बोलत सांगतो की हरी हा महान मंत्र असल्यामुळे त्याची साधना जीवनामध्ये उत्तम फलदायिनी आहे. येथे कोणीही संशय घेऊ नये. अभंगाचं एका जनार्दनी न घावा संशय. टाळ वाजवा. एका जनार्दनी न घ्यावा संशय. वाजवा नाही मागुता अरे देना बना देना क्या नहीं मागुता जन्मायणी जन्मायणी
मागुथा जन्म घेणे नाही मागुता जन्म घेणे अरे नाही मागुता नाही मागुता जन्म घेणे नाही मागुता जन्म घेणे नाही मागुता तसा माझ्या खूप आवडीचा राग आहे आणि म्हणणारे तरी तर सगळे महाबलीच आहेत, परंतु आपल्या बंडोपंत महाराजांनी मला 3ची वेळ दिली, ती आता संपलेली आहे, त्यामुळं थोडंसं आटोपतं घ्यायचं आहे. अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये एकनाथ महाराज सांगतात, आम्ही तुम्हाला हरी या नामाचं एवढं महत्त्व जे सांगितलेलं आहे ते विनाकारण नाही आहे, व्यर्थ नाही आहे, अतिरेकी तर मुळातच नाही आहे, ते यथार्थ आहे. इथे कोणीही कुठल्या प्रकारचा संशय घेऊ नये. एका जनार्दनी न घ्यावा संशय, निश्चयेसी होय हरिरूप. हरी या नामाचा विनियोग केल्यानंतर निश्चितच तो हरिरूप होईल. त्यासाठी हरिमुखी गाता हरबली चिंता, त्यांनाही मागुता जन्म घेणे. आपल्या या कोदरी गावामध्ये आजचा जो कार्यक्रम आहे सर्वांना ज्ञात आहे. आपल्या गावातील एक खूप मायाळू व्यक्तिमत्व वैकुंठवासी सौ रुक्मिणीबाई विठ्ठलराव मुंडे यांच्या आज गोड जेवणाचा कार्यक्रम आहे.
मागील वर्षी दिनांक 31/5/23ला त्यांना देवाज्ञा झाली. तारखेच्या हिशोबाप्रमाणे तसं काल 1 वर्ष जरी झालं असलं तरी आपल्या तिथी अनुसार पाहिलं तर परवा दिवशी वर्ष होणार आहे, एकादशीला वर्ष होणार आहे. आणि आपली भारतीय कालमापनाची पद्धती तिथीनुसार आहे, तारखेनुसार नाही आहे. परंतु तसा हा कार्यक्रम मागच्या 1-1.5 महिन्यापूर्वीच आयोजित केला होता. गुढीपाडव्याच्या अगोदर 1-2 दिवस काहीतरी तो कार्यक्रम होता. परंतु त्यांच्या घरातीलच दुर्घटना घडल्यामुळे, अर्थात त्यांचा नातू त्यांचं अपघाती निधन झाल्यामुळे हा कार्यक्रम थोडासा पुढे पोस्टपोन करावा लागला. म्हणजे दुःखात आणखी एका दुःखाची भर पडली गेली. तसं वयोवृद्ध माणसाचं जाणं हे जरी जागतिक नियमाप्रमाणे सुसंगत वाटत असलं तरी एखाद्या तरुणाचं जाणं हे सारख्या वारक्यांना, मित्रांना, घरातील परिवारांना हे निश्चितच दुःखद आहे. हे काही वेगळं सांगायला नको आहे. त्यामुळे त्यांनी तो कार्यक्रम जवळजवळ तहकूबच केला होता. परंतु त्यांचे आजोबा अर्थात विठ्ठल बाबा यांनी सांगितलं की त्यांची तब्येत तशी थोडीशी नाजूकच आहे, परंतु त्यांनी सांगितलं माझ्यासमोर हा कार्यक्रम झालाच पाहिजे. ही त्यांची आग्रही भूमिका असल्यामुळे ह्या कार्यक्रमाचं आयोजन आज केलं गेलं. म्हणजे तारखेप्रमाणे 2 दिवसाच्या नंतर आणि तिथीप्रमाणे 2 दिवसाच्या आधी असा सुवर्ण मध्य साधून हा कार्यक्रम आज आयोजित केला. इथं येण्याचं कारण म्हणजे आमचे गुरुबंधू हरिभक्तपरायण बंडोपंत महाराज मुंडे हे आमच्या आळंदीच्या वारकरी शिक्षण संस्थेतच माझी विद्यार्थी संस्थेचे, त्यांचे आमचे ऋणानुबंध तसे जुने आहेत आणि त्यांचा पारमार्थिक व्यासंगसुद्धा खूप मोठा आहे. हे मी सांगण्यापेक्षा तुम्हाला सर्वांना ज्ञात आहे. त्यांनी संपर्क करून आजची पुन्हा सुधारित तारीख निश्चित केली गेली. त्यानुसार आज इथं येण्याचा योग आला. ज्यांच्या निमित्ताने हा कार्यक्रम आहे, योगायोग पहा किती आहे. रुक्मिणी विठ्ठलाचा हा जोडा, बहुतेक विठ्ठल रुक्मिणी असं नाव क्वचितच येतं. ओढून तडून आणलं तरी बी येईल असं काही सांगता येत नाही. परंतु योग पहा कशी की त्यांचं नाव रुक्मिणीबाई आहे, पतीचं नाव विठ्ठल आहे. हा विठ्ठल रुक्मिणीचा जोडा, त्यांचे पारमार्थिक संस्कार त्यांच्या घराण्यावर आहेतच. याहीपेक्षा राजकीय क्षेत्रामध्ये सुद्धा मला वाटतं त्यांनी 4-5 टर्म इथं सरपंच म्हणून काम पाहिलेलं आहे. राजकीय कारकीर्द करत असताना सुद्धा अगदी सर्वसामान्यांना हाताशी धरून त्यांच्या हिताचा विचार करून सर्वांचं हित ज्यामुळे साधलं जाईल अशा पद्धतीचं आदर्श राजकारण ज्यांनी गावामध्ये केलं. पारमार्थिक क्षेत्रामध्ये सुद्धा ज्यांचा सिंहाचा वाटा होता. परमार्थाच्या कोणत्या कामाला ते मागं नसायच्या, 1 पाऊल पुढं असायच्या. नात्यागोत्याच्या बाबतीमध्ये सर्वच क्षेत्रामध्ये त्यांचं नाव तसं मला वाटतं अग्रणी आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, श्री ही मातृशक्ती असल्यामुळं आदर्श मातृत्व त्यांच्या ठिकाणी होतं. ही काही वेगळं सांगायला नको. त्यांचे चिरंजीव डॉक्टर शीतल विठ्ठलराव मुंडे, त्याचप्रमाणे श्री शरद विठ्ठलराव मुंडे, त्याचप्रमाणे त्यांचे दीर श्री विठ्ठलराव एकनाथराव मुंडे, श्री गोवर्धन एकनाथराव मुंडे, अविनाश एकनाथराव मुंडे, श्री सुंदरराव एकनाथराव मुंडे. सुंदरराव भाऊवरतं पाठीमागे आले होते, त्याला धर्मापूरला भेटायला आले होते पत्रिका घेऊन. श्री उद्धव सर्जीराव मुंडे आणि सर्व मुंडे परिवार यांनी हा भव्य दिव्य कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करून त्यांचा हा गोड जेवणाचा कार्यक्रम संपन्न केलेला आहे. मला वाटतं हा कार्यक्रम पाहून त्यांना कुठंतरी एक सात्विक अनुभूती वाटली असावी की एवढ्या मोठ्या या वैष्णवांच्या मेळ्यामध्ये आपला हा गोड जेवणाचा कार्यक्रम आहे. काही काही गावामध्ये सप्ताहाला जर पाहिलं तर सप्ताहाला एक मोजके 4-10 टाळकरी असतात, पण आज हे नुसते टाळकरी नाहीत, हे निवडक मंडळी आहेत. लक्षात एकाला जरी ध्रुवपद म्हणायला चाल दिली असती तर आपला कार्यक्रम 3चा 4 वर नक्कीच गेला असता. सर्व म्हणणारे आहेत, आता आम्हाला माहिती आहे, सर्व जाणकार मंडळी आहेत. आणि त्यातली त्यात मृदंगाची साथ ज्यांची आपल्याला मिळाली, आमचे हरिभक्तपरायण रमभाऊ काजळे महाराज यांचंसुद्धा अतिशय गोड वादन आम्हाला ऐकायला मिळालं. आमच्या सांप्रदायिक क्षेत्रामध्ये वादनाचं अनुरूप साथ करणारी माणसं मोजकी आहेत बरं का.
त्यात अग्रक्रमाने यांचं नाव घेतलं जावं. पोषक साथ करणं, अनुरूप साथ करणं, योग्य साथ करणं, ज्याच्यामध्ये यांचा विशेष हातखंड आहे. महाराजांचं आज आमची बऱ्याच दिवसापूर्वी भेट झाली ती, आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने भेट झाली. त्याचप्रमाणे सर्व क्षेत्रातील मान्यवर मंडळ या ठिकाणी, आमचे मुंडे साहेब आणि मुंडे महाराज, आता ते ESI होते पोलीस क्षेत्रामध्ये ज्यांनी काम केलेलं आहे. पाठीमागे त्यांच्या निवृत्तीच्या कार्यक्रमाच्या वेळी आमचं येणं झालंच होतं. अधूनमधून त्यांचा फोनही असतो. बाकी सर्व मंडळी प्रेमाचे, सर्व क्षेत्रातील मंडळी या ठिकाणी आलेत की ज्यांचं मुंडे परिवारावर प्रेम आहे आणि विशेषतः परमार्थामध्ये ज्यांचं योगदान विशेष आहे. या सर्वांच्या सहयोगाने संपन्न झालेली सेवा बजरंगबली हनुमंतरायाच्या चरणी, त्याचप्रमाणे पांडुरंग परमात्म्याच्या चरणी समर्पित करूया. सेवेला विराम देण्यापूर्वी एक छोटीशी सूचना. आमचं या ठिकाणी पाठीमागे कोरोनाच्या काळामध्ये माऊली श्री ज्ञानोबरायांच्या हरिपाठावर आम्ही इंग्रजीमध्ये विस्तृत भाष्य केलेलं आहे. हे पुस्तक अतिशय सारभूत असं आहे. याला काही मोजक्या मंडळींचे अभिप्राय लाभले, ज्याच्यामध्ये पंढरपूरचे विठ्ठल रुक्मिणी देवस्थानच्या समितीचे अध्यक्ष, त्याचप्रमाणे महाराष्ट्राचे राज्यपाल, नंतर पुणे विद्यापीठाचे कुलगुरू जिथं आमचं शिक्षण झालं, त्याचप्रमाणे MIT विश्वशांती केंद्र, नंतर वारकरी शिक्षण संस्था आळंदी आणि ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी, 4-6 मोजके अभिप्राय लाभलेत. त्याच्यानंतर 5-6 पानाची एक इंट्रोडक्शन दिलेली आहे, प्रस्तावना दिलेली आहे. याच्यामध्ये हरिपाठ काय, त्याची उत्पत्ती कशी झाली, रचनेचा कालखंड कोणता आहे, हरिपाठाच्या तत्त्वचिंतनाची दिशा कशी आहे, वगैरे वगैरे सर्व चर्चा त्याच्यामध्ये विस्तृत केलेली आहे. आणि त्याच्यानंतर प्रत्येक अभंगाचं असं वर मराठी अभंग रचना, खाली त्याचं ट्रान्सलिटरेशन केलेलं आहे. ट्रान्सलिटरेशन शब्दाचा अर्थ लिप्यंतरण असा होतो. ज्यांना मराठी येतच नाही ते लोक त्या आधारे तो अभंग वाचू शकतात. आणि ट्रान्सलिटरेशन करताना संस्कृतच्या नियमाप्रमाणे केल्यामुळे अगदी ह्रस्व दीर्घाची चूकसुद्धा कोणाला काढता येणार नाही, एवढं शुद्ध पद्धतीने ते केलेलं आहे. त्याच्याखाली प्रत्येक चरणाचा संक्षिप्त अर्थ दिलेला आहे आणि त्याच्यानंतर पुढे त्या अभंगाचं विस्तृत चिंतन दिलेलं आहे. हे चिंतन करताना याच्यामध्ये वेद, उपनिषद, भक्तिसूत्र, श्रीमद भागवत, महाभारत, सर्व लक्षण संग्रह, ज्ञानेश्वरी, चांगदेवपासष्टी, अमृतानुभव या सर्व ग्रंथांची एक समर्पक आणि उचित प्रमाणात या ठिकाणी दिलेली आहेत. जसा PhDचा थिसिस हा सप्रमाण असतो, संयुक्तिक असतो आणि तर्कशुद्ध पद्धतीने लिहिली असतो, तशी याची रचना केलेली आहे. त्यामुळे हे पुस्तक आपल्या संग्रहित ठेवावं असं हे पुस्तक आहे. याची रचना करण्याचा आणखी एक उद्देश आहे. आपल्या घरातील वाटतं प्रत्येक घरातील मुलं इंग्लिश मिडियमला शिकायला जातात. ही मुलं मोठी झाल्यानंतर त्यांना वारकरी संप्रदायाचं तत्त्वज्ञान काय आहे, हिंदू धर्माचं तत्त्वज्ञान काय, याचा बोध व्हावा, याचे संस्कार त्यांच्यावर व्हावेत, त्यांच्या दृष्टीनं ह्या पुस्तकाची रचना ही उपयुक्त आहे. आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट, ज्यांना मराठीच येत नाही असे जे परभाषिक लोक आहेत त्यांनासुद्धा वारकरी संप्रदाय काय हे कळावं, त्याचा बोध व्हावा, त्यासाठी या पुस्तकाची उपयुक्तता महत्त्वाची आहे. तेव्हा ज्यांना हे पुस्तक हवं असेल कीर्तनाच्या अंतर या ठिकाणी मिळेल. आणि दुसरं एक पुस्तक आहे आमच्या आळंदीची वारकरी शिक्षण संस्था जी आहे, त्याचं 105 वर्षाचा जवळजवळ कालखंड झालेला आहे. तर वारकरी शिक्षण संस्थेच्या पुस्तकाचं संपादन समितीचा मी अध्यक्ष असल्यामुळं हे पुस्तक आम्ही काढलेलं आहे. तर वारकरी शिक्षण संस्थेच्या स्थापनेपासून आजपर्यंत जेवढे विद्यार्थी सुटलेले आहेत त्या सगळ्या विद्यार्थ्याची नावं, तत्कालीन शिक्षकांची चरित्र, संस्थेची उद्दिष्ट, ध्येय, हा सर्व विषय संक्षिप्त विस्ताराने आलेला आहे. परंतु हे पुस्तक मराठीमध्ये आहे. ज्यांना हे हवं असेल हे पुस्तकं या ठिकाणी मिळेल. कीर्तनाच्या अंतर दोन्ही पुस्तक या ठिकाणी मिळतील. झालेली सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करूया. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, हरे ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली द्वारा, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली द्वारा, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली द्वारा, ज्ञानेश्वर माऊली.
एका जनार्दने न घ्यावा संशय 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 एका जनार्दने
पिंपळा डोंगर पिंपळा डोंगर पिंपळा